श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन हा आपला विषय आहे आणि 7वा अध्याय वचनामृताचा पण बघत आहोत. श्रीरामकृष्ण ईश्वरचंद्र विद्यासागरांकडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी ते बोलत आहेत, परंतु ते आत्ममग्न आहे, स्वतःशीच जणू काही बोलत आहेत. बरीच लोक तिथे आहेत त्या खोलीमध्ये, मोठी खोली आहे आणि परंतु जसं गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे, जरी असंख्य लोक असले, 18 अक्षौहिणी सैन्य जरी त्या कुरुक्षेत्रावर असले तरी संवाद साधला अर्जुन आणि कृष्ण अर्जुन संवाद येतो आणि तिथे कृष्ण हा योगावस्थेमध्ये आहे, अशी परंपरा आपल्याकडे आहे. म्हणून अनुपर्वामध्ये म्हणजे महाभारत युद्ध झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी निश्चिंत होऊन बसले असताना अर्जुन जेव्हा म्हणतो की त्यावेळी मी जरा फार ताण होता, युद्धाची वेळ होती, तू सांगितलं सगळं ते योगविद्या आणि ब्रह्मज्ञान, परंतु मी ऐकलं, पण मला पुन्हा ऐकायची इच्छा आहे, मला पुन्हा सांग. तर अर्जुन म्हणाला, भगवान म्हणाले की तू असा कसा दगड आहेस. बरंच त्याची कान उघडणी केली की मी त्यावेळी योगात होतो, योगावस्थेत होतो आणि जे काही माझ्या मुखातून बाहेर पडलं ते योगावस्थेत असताना बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे ते तुला पुन्हा आता काही सांगणार नाही. आणि तिला दगड वगैरे पण म्हटलं, म्हणजे अगदीच तू मूर्ख आहेस, वेडा आहेस, आणि असा कसा तू निष्काळजीपणा केला वगैरे वगैरे. तसंच इथे जे संवाद आहेत वचनामृतामध्ये आणि ह्या अध्यायाचा आपण जो विचार करीत आहोत, त्यावेळी आपल्याला दिसतं की श्रीरामकृष्ण योगावस्थेत आहेत आणि पुढे येईल पण ते समाधी अवस्थेत जातात आणि बोलतात आणि ते ब्रह्मचिंतन सुरू आहे. विशेष करून की नाही, आपण हे पण बघितलं 7व्या अध्यायामध्ये श्रीरामकृष्ण हा जो सर्वोच्च विचार आहे, सर्वोच्च चिंतन आहे वेदांतर्गत, नाही, वेदैश्च सर्वे अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात, नाही, सर्व वेदांमध्ये याचं वर्णन आहे, वेदांतात ज्याविषयी विशेष करून सांगितलं आहे तो ते परमोच्च तत्व मी आहे. वेदैश्च सर्वे अहमेव वेद्यो, मीच जाणण्यायोग्य आहे. वेदांतकृत वेद विदेव चाहम, तिथेसुद्धा मीच आहे. त्या परमतत्वाशी एकरूप झालेले आहेत ते, म्हणजे ब्रह्मरूप आहेत. म्हणून विशेष करून या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये तुम्हाला श्रीरामकृष्ण संपूर्ण वर्णन ब्रह्माचंच आहे. ब्रह्म ती, तसं मी म्हटलं की 30दा ब्रह्माचा प्रत्येक शब्द आलेला आहे आणि अनुभूती, ब्रह्माची अनुभूती, त्याला स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये इथे जे म्हटलेलं आहे की त्या ऋषींना, त्यांना ते दर्शन होतं प्रत्यक्ष. तेव्हा कुठं त्यांना ब्रह्माचा बोध होई. आणि आपल्या आत जो स्वबोध आहे, अहमबोध आहे, तिथे त्यांना ब्रह्मबोध होत असे. त्याचं स्पष्टीकरण केलं आहे, स्वतःच्या अंतःकरणात साक्षात्कार होई. आपल्या अंतःकरणात साक्षात्कार होतो या ब्रह्माचा, परंतु
जे ब्रह्म आपल्याला आभासमय दिसतं त्याचा होतो. सगुण ब्रह्माचा पण साक्षात्कार आपल्याला होत नाही. पण त्यांना निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार त्या ऋषींना होत असे, आधी ऋषींना होत असे. आणि इथे त्यांनी म्हटलं आहे की विज्ञानी. श्रीरामकृष्ण विज्ञान हा शब्द बऱ्याचदा उपयोगात करतात. पण विज्ञान म्हणजे आपण ज्याला म्हणतो विज्ञानी म्हणजे सायंटिस्ट, त्या अर्थाने इथे त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. परंपरेमध्ये सुद्धा विज्ञानी अर्थात शब्द होत नाही. गीतेमध्ये विज्ञान शब्द आला आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नप्य लिप्यते. जो ज्ञानाने तृप्त आहे आणि विज्ञानाने तृप्त आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, तृप्त आत्मा आहे तो. त्याच्या मनामध्ये आता कोणत्याही प्रकारची लालसा नाही आहे. जो तृप्त असतो त्याच्यामध्ये लालसा नसते. आणखी हवं आहे आणखी हवं आहे नसतं. कारण तृप्त आहे तो. जो खूप पोटभर जेवला आहे आणखी अधिक जेवलेला आहे तो तृप्त आहे, संतृप्त आहे. आता त्याला थोडंसं आणखी घे म्हटलं तो नाही म्हणणार, कारण त्या लालसा त्याची संपलेली आहे. तुम्ही त्याला किती आग्रह केला तर तो माफ करा म्हणेल तुम्हाला, कारण तो तृप्त संतृप्त आहे. तसंच हा योगी ज्ञानाने तृप्त आहे. ज्ञान म्हणजे वेदांत जे सांगतात त्याला सगळं समजलेलं आहे. त्याने तो तृप्त झालेला आहे. याचा अर्थ त्याच्या मनामध्ये कोणताही संदेह उरलेला नाही. संदेह जोपर्यंत असतो तोपर्यंत आपण आशंकित असतो. आशंकित माणूस तृप्त होत नसतो. परंतु हा पूर्णपणे तृप्त झाला आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन तो विज्ञानी होतो. विज्ञान शब्दाचा अर्थ इथे असा असतो अनुभूती. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, विशेष प्रकारे जाणलेलं आहे. श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात. कोणी दूध बघितलेलं आहे, त्याला विचारलं दूध माहिती आहे का तुला? हो मला माहिती आहे. कसं माहीत नाही? बघितलं आहे दूध. म्हणजे त्याला दुधाचं ज्ञान आहे की दुधाचं त्याला फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतात विज्ञानामध्ये, आहे की नाही. बाहेरून बघल्यानंतर आपल्याला कळतं दूध पांढरं असतं, तरल असतं वगैरे, की नाही. परंतु ज्यांनी दूध प्राशन केलेलं आहे आणि त्यालाही दूध माहिती आहे, पण त्याला दूध अधिक माहीत आहे कारण त्यांनी प्राशन केलेलं आहे, प्यालेलं आहे, की नाही. आणखी असतं श्रीरामकृष्ण म्हणतात ज्यांनी दूध बघितलं आहे, प्यायलेलं आहे आणि पचवलेलं आहे की नाही, आणि त्यांनी त्याला अंगी लागलेलं आहे तर हृष्टपुष्ट झालेलं आहे. इथे विज्ञान म्हणजे ते ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. म्हणून इथे जे म्हटलं आहे त्याला विज्ञानी म्हटलं आहे. आणि ते म्हटलं आहे विज्ञानाला दिसून येतं. त्याला समजलंच नाही, विज्ञानाला दिसून येतं आहे. इथे म्हटलं आहे साक्षात्कार म्हटलं आहे, शब्द वापरला आहे की नाही. साक्षात्कार म्हणजे डायरेक्ट एक्सपिरियन्स. तेव्हा कुठं त्याला ब्रह्माचा बोध होई. जसा आपल्याला स्वचा बोध होतो, मी आहे असा निरंतर बोध असतो, तसाच बोध तिथेच त्याच बोधामध्ये परमात्म्याचा बोध होतो, ब्रह्माचा बोध होतो. स्वतःच्या अंतःकरणात साक्षात्कार होईल. साक्षात म्हणजे समोर, डायरेक्ट एक्सपिरियन्स. जसं करतल आमलकवत असं त्याचं वर्णन असतं. आपल्या हातावर आवळा ठेवला, आमलक म्हणजे आवळा, करतल म्हणजे हाताच्या तळव्यावर, तल म्हणजे तळवा. आवळा गरगरीत असतो, गोल असतो. ठेवल्यानंतर आपण म्हणू हा बघा माझ्या हातावर आवळा आहे. त्याला म्हणतात साक्षात्कार, प्रत्यक्ष, आहे की नाही. तिथे कोणताही संशय नाही. करतल आमलकवत अशा प्रकारे विज्ञानाला दर्शन होतं, दिसतंय म्हटलं आहे बघा. विज्ञानाला दिसून येते म्हटलं आहे. इथे म्हटलं आहे त्याला साक्षात्कार होतो, त्याला प्रत्यक्ष अनुभूती येते. आणि इथे खूप महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं तत्त्व आपल्याला 7व्या अध्यायामध्ये दिसतं आहे. ब्रह्माविषयीची आपल्याला आवश्यक असलेली माहिती जितकी शक्य आहे तितकी. शेवटी जेव्हा माहिती म्हणतो आपण तेव्हा ती मनाने, बुद्धीनी, इंद्रियांनीच होणार. आपल्याकडे जे साधनं आहेत त्या साधनांच्याद्वारे होणार की नाही. त्यामुळे सुरुवात तर तिथून व्हायलाच पाहिजे की नाही तर पुढे कसे जाणार तुम्ही की नाही.
पण ते झाल्यानंतर पुढे त्याचाच अनुभव. दूध आपल्याला दिसलं पाहिजे, जवळ पाहिजे, पण नंतर ते प्राशन करण्यासाठी पण उपलब्ध झालं पाहिजे. उपलब्ध झाल्यानंतर आपण ते प्राशन केलं पाहिजे आणि आपण अंगी ते मुरवलं पाहिजे. नाही तर पचलं नाही, पुष्कळ दूध पचत नाही. दूध पचलं पाहिजे, मग ते आपल्या अंगी लागतं, मग आपण त्याचा आपल्याला उपयोग होतो. अशा प्रकारे हे ब्रह्म हे फक्त नुसतं शब्द नाही आहे, ब्रह्म हे कविकल्पना नाही आहे की नाही, तर ब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष आपण आहोत. त्यालाच विज्ञानी म्हटलं इथे. ब्रह्मैव नापराः, जीवो ब्रह्मैव नापराः. जीव म्हणजे आपण, तुम्ही सगळेजण आहे की नाही. जे जिवंत आहे ते जीव आहे, ज्यांच्यात प्राण आहे ते जीव आहे, ज्यांच्यात अस्तित्व आहे स्वतंत्र, त्याला जो मी म्हणतो आहे त्याला जीव म्हणतात. जिचं जीवत्व आहे तो जीव झाला. ब्रह्मैव, ब्रह्मच आहे तो. उगाच काहीतरी तिथे कुशंका करू नका. अगदी ठासून ब्रह्मैव असं का. ठीक आहे, ऐकलं तुम्ही, नीट ऐकलं नाही, तुम्हाला नीट समजलं नाही म्हणून. पण न अपराहा, दुसरं नाही आहे की नाही. आपलं वाटतं आपलं सगळं समजलं, आपण मान डोलावतो आणि तिथेच आपलं सगळं संपतं. त्याला पुन्हा रिटेरेट केलं जातं, पुन्हा ठासून सांगितलं जातं, दृढ केलं जातं. न अपराहा, कुठेही शंकेला जागा ठेवू नका की नाही. ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. हे आपल्याला या अध्यायामध्ये विशेष करून विद्यासागरानं सांगत आहे. कारण विद्यासागरांना हेच या स्तरावर समजेल आहे की नाही. इतके लोक असतात वचनामृतामध्ये, पुष्कळ ठिकाणी ब्रह्माचं वर्णन आहे, विज्ञानाचं आहे, ज्ञानाचं. हा पूर्ण वेदांतच आहे. आणि संपूर्ण वेदांत आपल्याला ज्या शास्त्र म्हणतो, सगळं शास्त्र, निखळ शुद्ध शास्त्र सांगितलं आहे. परंतु ऐकणारे असतात ते भिन्न भिन्न प्रकृतीचे असतात आहे की नाही. आणि त्यामुळे त्यांना कशाला प्राधान्य द्यायचं हे ठरवावं लागतं की नाही. म्हणजे त्यांना ब्रह्म सांगायचं नाही, ब्रह्म सांगावंच लागतं. मग तुम्ही सांगणार काय की नाही. ब्रह्म सांगावंच लागतं. ब्रह्माविषयी दुसरा विषयच नाही आहे. गीतेमध्ये ब्रह्माविषयी दुसरा विषयच नाही आहे. त्याला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे की नाही. जानाति पुरुषोत्तमं सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. जो मला या प्रकारे पुरुषोत्तम म्हणून जाणतो, पुरुषोत्तम म्हणजे उत्तम तत्व, पुरुष म्हणजे तत्व की नाही, तो सर्वविद भजति माम, तो सर्वविद होतो, सर्वज्ञ होतो. सर्वज्ञ म्हणजे साक्षात्कारी होतो, त्याला सर्वज्ञ म्हणतात, सर्वविद म्हणतात. सर्वविद भजति माम, माम भजती. तो काय करतो, तो माझं भजन करतो, माझ्या भजनी लागतो. त्याला मी सोडून दुसरं काही सुचत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तिथेच सर्वभावेनं म्हटलं, सर्वभावेनं माम भजती आहे की नाही. भजन शब्दामध्ये सगळंच काही आलं की तिथे त्याला पुन्हा आणखी वाढवलं आहे, त्याला विशेषण दिलेलं आहे. सर्वभावेन भजती, सर्वभावेन भजनम करोती असं म्हणता येईल आपलं. सर्व प्रकारे, सर्व अंतःकरणपूर्वक. कारण त्याला कळलं आहे अरे काहीच नाही आहे. मग कोणाचं भजन करायचं, कोणाच्या कच्छेपी लागायचं, देवाचाच मागोवा घ्या, त्याचाच की नाही. इकडे त्याला काही दिसतच नाही आहे, फक्त देव सोडून त्याला दिसतच नाही आहे. म्हणून भजती माम, माम भजती सर्वभावेन की नाही. माम सर्वभावेन भजती, सर्वभावपूर्वक. अतिशय सुंदर आहे. म्हणून गीतेमध्ये हे खूप झाले, हे एक्सप्रेशन्स खूपदा येतात की 10व्या अध्यायात छान आलं आहे ते की सगळ्याच संपूर्ण अंतःकरणाने तो देवाचं भजन करतो. म्हणून जरी म्हटलं आहे विज्ञानाला दिसून येतं, दिसून बरं, त्याला प्रत्यक्ष आपल्याला जसं दिसतं ना तसं विज्ञानाला प्रत्यक्ष दिसतं की ब्रह्म हे काय ते ब्रह्म हे अचल, निष्क्रिय आणि सुमेरुवत आहे. अचल आहे म्हणजे काय, ते चल पावत नाही. गीतेमध्ये ज्याला म्हटलं आहे अक्षर निर्देशम, अक्षरम अनिर्देशम. अक्षर आहे
हे सगळी विशेषणं आहेत ब्रह्माची की नाही. अनिर्देशम, तुम्ही त्याला दाखवू शकत नाही, ब्रह्म म्हणून दाखवू शकत, सगळीकडे त्याला दाखवणार कुठे तुम्ही की नाही. दाखवणं म्हणजे तुम्ही निश्चित केलं त्याला की नाही, हे आहे म्हणजे बाकी काही नाही आहे असं ब्रह्माला दाखवता येत नाही. अक्षरम आहे ज्याचं ते म्हणजे अविनाशी आहे की नाही. आणि त्याची तो उपासना परिउपासते सर्वांत त्याचा अर्थ परिसमंतात, संपूर्णपणे काही बाकी न ठेवता उपासते त्याची उपासना करतात. आणि का सर्वत्र गमचिंत्यांच कूटस्थमचलम ध्रुवम, काय सुंदर वर्णन आहे गीतेमध्ये की नाही. तसंच इथे म्हणतात की ब्रह्म हे अचल आहे, निष्क्रिय आहे, सुमेरुवत आहे, ते डिगत नाही. जसं ती ऐरण असते ना, ज्याच्यावर लोखंड ठेवून ठोकलं जातं, ती अचल सुमेरुवत असते, ती हालत नाही, स्वतः हालत नाही ती. तसंच आहे ब्रह्म, कारण ते परिपूर्ण असल्यामुळे, सर्वव्यापी असल्यामुळे त्याला कुठे दुसरी वस्तूच नसल्यामुळे ही सगळी विशेषणं इथे दिली जाऊ शकतात. मग हा जगत प्रपंच काय की नाही. इथे म्हटलं हा जगत प्रपंच काय, हा त्याचंच वैभव आहे. कारण ब्रह्म म्हणतो ब्रह्म काही दिसतच नाही, तर म्हणतात ब्रह्मसून दुसरं काहीच नाही, जीवसुद्धा ब्रह्मच आहे, दुसरं काहीच नाही असं सांगितल्यानंतर आपण तर विज्ञानी नाही आहे, ज्ञानी पण पुरेशा नाही आहेत, शब्दज्ञान पण आपल्याला बरेच पुरेसं नाही आहे की नाही. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येणारच, हा जगत प्रपंच काय आहे. कारण जगत प्रपंचाचा अनुभव आपल्याला येतो, ब्रह्माचा अनुभव येत नाही. जगत प्रपंचाचा मात्र अनुभव येतो, ते पण आपल्याला कळलं पाहिजे, त्याच्याविषयी पण माहिती पाहिजे की नाही. मग आपल्याला कळेल या अध्यायाचा काय, जे आपल्याला आपल्यापर्यंत काय पोहोचायला पाहिजे, त्याच्याविषयी हा संपूर्ण अध्यायच तुम्हाला खूप सांगतो. हा अध्याय परिपूर्ण अध्याय आहे. जसंही म्हटलं गेल्यावेळी संपूर्ण गीताच शास्त्र आहे, पण 15व्या अध्यायाला तसं शास्त्र म्हटलेलं आहे. तसं इथे ह्या विषयीचं, ह्या ब्रह्मविषयीचं सगळं काही आलेलं आहे. मग हा जगत प्रपंच काय आहे, हा जगत प्रपंच काय आहे, ती त्रिगुणांनी बनलेली माया आहे नाही. सत्व रजतम या 3 गुणांनी काय झालेलं आहे, जगत प्रपंच तयार झालेला आहे. पण हा जगत प्रपंच त्याच्या 3 गुणांनी झालेला आहे की नाही. त्याचे म्हणजे ते ब्रह्माचीच तत्व आहे. त्रिगुणमयी माया, मम माया असं गीता म्हणते. मम माया, माझी माया आहे गुणमयी. गुणमयी म्हणजे त्रिगुणमयी की नाही. 3 गुण आहे त्याच्यामध्ये. या 3 गुणाने जगत प्रपंच झालेलं आहे नाही. आणि नंतरचं वाक्य, पण स्वतः तो मात्र निर्लिप्त आहे नाही. किती सुंदर ज्ञान आहे बघा, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला ठासून सांगितलं आहे ब्रह्मैव नापराहा की नाही. मग आपल्या मनात जेव्हा येतं की बाकीचं काय, जगत प्रपंच जो आपला अनुभव येतो सतत की नाही, काय अनुभव असतात आपल्याला. आपण आयुष्य जगतो या जगत प्रपंचामध्ये, त्याचेच एक भाग आहोत आपण की नाही. आयुष्यात किती काय घडतं त्याला काही आपल्याला कल्पनाच करता येत नाही. बालपणापासून की नाही शेवटच्या श्वासापर्यंत काय काय घडत जातं, आणि ते सगळे प्रत्यक्ष अनुभव असतात. त्या दृष्टीने आपण पण विज्ञानी आहोत आहे की नाही. त्या दृष्टीने, कारण आपल्याला जसा अनुभव ब्रह्मज्ञानाला किंवा विज्ञानाला जसा ब्रह्माचा अनुभव येतो, परिपूर्ण अनुभव येतो, अगदी तसाच अनुभव आपल्याला या जगत प्रपंचाचा येतो आहे की नाही. मग हे ज्ञान आपल्याला काय सांगतं की सत्वरजतम आहेत की नाही, अनुभव पण आहे, पण हा अनुभव याच्या खरा नाही आहे, तो अनुभव खरा आहे. जो विज्ञानाला झाला आहे तो अनुभव खरा आहे. हे आम्हाला दररोज येतं 24 तास जन्मभर, ते अनुभव काय खरे नाही आहे. स्मृतिपरत्र पूर्वदृष्ट अवभास हा शंकराचार्य म्हणतात, हे पूर्वदृष्ट अवभास आहे. जन्मोजन्मी जे संस्कार आहेत ते तुमच्या मनावर ठासून बसलेले आहेत, ते तुम्हाला दिसतात आहे, तुम्हाला ब्रह्मदर्शन, त्यामुळे तुम्हाला जगत प्रपंच दिसतो आहे. कारण तुम्ही ज्ञानी नाही आणि विज्ञानी नाही. ज्ञानाला
कधी थोडे कमी दिसत असेल कारण त्याचा विश्वास जास्ती आहे. ज्याच्याकडे शब्दज्ञान आहे, श्रवण आहे, त्यालाही हा जगत प्रपंच दिसतो, त्यालाही हा जगत प्रपंच त्रास देतो किंवा सुख देतो, आहे की नाही. परंतु त्याला हे माहिती आहे शब्दज्ञानामुळे की हे दिसतं आहे, याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, आहे की नाही. जसं एखादा विद्यार्थी आहे, तो शिक्षण घेतो आहे, समजा त्याला डॉक्टर व्हायचं आहे, तो जातो कॉलेजमध्ये शिक्षण घेतो, मग तो सगळंच करतो, ते चिरफाड करतो वगैरे सगळं करतो, तो तर शिकायचं आहे ना, की नाही. आता त्याच्यामध्ये त्याला 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष जे काय असेल ते बरेचसे अनुभव घेतो. परंतु त्याला माहीत आहे की हे काही ज्ञान नव्हे. मी जेव्हा बाहेर पडेल आणि जेव्हा मी स्वतः प्रॅक्टिस करेल, त्याला प्रॅक्टिशनर म्हणतात, आहे की नाही. डॉक्टर हा प्रॅक्टिशनर असतो, मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणतात. तेव्हा मग त्याला खरं कळेल, अरे अच्छा आपल्याला आता डायरेक्ट करता आहे. तोपर्यंत तो शिकत असतो. म्हणून हा जो आहे हे ब्रह्म निर्लिप्त आहे, त्याची काला काही बिघडत नाही आहे. म्हणजे हा विश्वास ही श्रद्धा की जरी मला हा जगत प्रपंच त्रिगुणमयी असत, मम माया दुरत्या, की नाही, हे सुखदुःखाचे जे अनुभव येतात, यश अपयशाचे, जय पराजयाचे, लाभ हानीचे अनुभव येतात, त्यात तो अटकून पडत नाही. त्याला माहिती आहे अवभास का, हे सगळं कसं आहे, हे काही ब्रह्म नाही आहे. विज्ञानाला हा अनुभव येत नाही, त्याला हा अनुभव येतच नाही. जो आपल्याला येतो तो ब्रह्मच बघत असतो. त्याची ती अनुभूती आहे, ती अनुभूती आपली नाही आहे, पण त्याच्यावर आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे. पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेतलं आपण, फक्त मूर्तीचं दर्शन घेतो, की नाही. पण जो खरा भक्त असतो तो मूर्तीचं दर्शन नाही, देवाचं दर्शन घेतो, तो प्रत्यक्ष विठोबाचं दर्शन घेतो. जे संत असतात, तुकाराम ज्ञानेश्वर महाराज नामदेवाच्या कोटीचे, ते काही तिथे मूर्ती बघत नाहीत, ते प्रत्यक्ष विठ्ठलाला बघतात. आणि ते विठ्ठलाला बघतात, त्यांना दिग्पीठाचं प्रत्यक्ष दर्शन होतं, त्याच्यावर आपला विश्वास आहे. म्हणून आपण त्याचं दर्शन घेतलं तरी आपल्याला माहीत आहे विठ्ठल आहे, मूर्ती आहे, पण हा प्रत्यक्ष विठ्ठलच आहे, की नाही. ते सगुण ब्रह्म आहे, की नाही. जरी आपल्याला दिसत नसलं, त्यांचा विश्वास, त्यांचं दर्शन आपल्या कामी येतं. आपण म्हणतो आम्ही सगुण ब्रह्माचं दर्शन घेतो आहे. म्हणून इथे ते ब्रह्म निर्लिप्त आहे, हा आपला विश्वास पाहिजे, की नाही. याचं काही त्याच्यावर होत नाही. आपले गुणदोष द्वंद्व म्हटलं आहे, त्याच्यावर काही त्याचा परिणाम होत नाही, की नाही. कारण काय, आपल्याला जीवत्व नाहीच आहे, हा विश्वास. आपल्याकडे जे आहे ते ब्रह्मत्व आहे, जीवत्व काहीच नाही आहे, जीवत्व नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे इथे जे म्हटलं आहे की विज्ञानाला आणखी काहीतरी दिसतं, त्याला निर्गुण निराकार ब्रह्माचं पण दर्शन दिसतं, ज्याला इथे म्हटलेलं आहे अचल निष्क्रिय सुमेरुवत आहे. हे त्याचा अनुभव आहे. पण त्याचा अनुभव आणखी एक अनुभव आहे, तो इथे सांगितला गेला आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात आणखी एक अनुभव आहे. विज्ञानाला दिसतं, पुन्हा दिसलं शब्द आला आहे बघा, विज्ञानाला दिसतं की जे ब्रह्म तोच भगवान. आता हा अनुभव आपल्याला खूप कामास येण्यासारखा आहे. अचल निष्क्रिय सुमेरुवत वगैरे जे आहे हे थोडंसं समजायला अवघड आहे, कारण आपलं मन जे आहे, बुद्धी आहे, त्याला पकडू शकत नाही, ग्रास्प करू शकत नाही, की नाही. त्याचा बोध होत नाही आपल्याला, कारण तशा प्रकारचं मन आपलं नाही आहे, की नाही. पण आपल्याला हे मात्र ग्रास्प होऊ शकतो की काय आहे, जे ब्रह्म आहे, विज्ञानाला ब्रह्मही दिसतं, त्याला भगवान पण दिसतो, की नाही. व्युत्थानसमयी त्याला भगवान पण दिसतो. हा भगवान कसा आहे, षडैश्वर्य संपन्न आहे, की नाही. काय सुंदर आहे बघा, तो भगवान षडैश्वर्य संपन्न आहे, त्यालाच भगवान म्हणतात. विष्णू पुराणामध्ये, आणखी पुराणामध्ये आहे, भगवान गीतेमध्ये आहे, की नाही. जेव्हा अर्जुन म्हणतो की अथकेन प्रयोक्तोयम, माझी इच्छा नाही आहे तरी मी पाप करण्यामध्ये का लोटलो जातो, की नाही. किमिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजत, जणू काही माझं कोणी मानकुट पकडतं माझ्याकडनं वाईट करून घेतं. असं का होतं. त्यावेळी तिथे आलं आहे श्री भगवानुवाच, म्हणजे भगवान म्हणाले. आता भगवान म्हणाले म्हणजे तिथे कृष्णाचा उल्लेख नाही कुठे, भगवान म्हणाले. आता भगवान म्हणाले म्हणजे काय, नाही. मग शंकराचार्य सांगतात भगवान म्हणाले म्हणजे काय, त्याची व्याख्या तिथे केली आहे. एक विष्णू पुराण, आणखी 2 उदाहरणं दिले आहे त्यांनी, आहे की नाही.
भगवान म्हणजे षडैश्वर्य संपन्नाचे 6 ऐश्वर्य प्रकारचे ऐश्वर्य, त्याच्यात वैराग्य जय वगैरे सगळे आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही. त्यांचं ऐश्वर्य काही हे आपलं भौतिक ऐश्वर्य नसतं, सगळं अभौतिक ऐश्वर्य असतं, की नाही. आणि ते सगळं जीवाला प्राप्त होतं, की नाही. भगवंताचं ऐश्वर्य जसं पित्याचं ऐश्वर्य पुत्राला प्राप्त होतं, त्याचा वारसदार असतो तो, त्याप्रमाणे जो भगवंताला म्हणून उपासते म्हटलं आहे, की नाही. जो पर्युपासते, सुंदर आहे बघा गीतेमध्ये, की ये तू अक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते. आता त्याची उपासना कशी करणार तुम्ही? निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणार कशी? उपासना सगुण सकार ब्रह्माची होते, मग त्याची उपासना कशी करणार? करा, काही हरकत नाही, आहे की नाही. त्याची पण उपासना होऊ शकते. पुन्हा सर्वत्र गमचिंत्यांच कूटस्थमचलम ध्रुवम सन्नियमेंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. अर्जुना, ते मलाच येऊन मिळतात, मलाच प्राप्त करून घेतात. ते प्राप्नुवन्ति माम एव, मलाच प्राप्त करून घेतात, आहे की नाही. ते सुद्धा उपासना करतात. ते जे करतात ती सुद्धा उपासनाच असते. उपासना शब्द आपला बराच प्रचलित आहे की नाही. आपण जे काही करतो देवासाठी त्याला उपासनाच म्हणतो. आपण देवाजवळ बसणं शब्दशः त्याचा अर्थ आहे उपआसन. उप म्हणजे निकट, जवळ बसणं. ते सुद्धा देवाच्या निकट बसलेले असतात, देवाच्या अगदी जवळ असतात, की नाही. म्हणजे जे निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करतात ते देवाच्या अगदी निकट असतात. आणि हे जे सगुण साकार करतात ते सुद्धा तितकेच निकट असतात. थोडा फरक असतो, आहे की नाही. तो फरक आपल्यासाठी काही विशेष महत्त्वाचा नाही आहे. कारण काय, त्यांच्यामध्ये संनियमेंद्रिय ग्रामम, त्यांनी स्वतःवर पूर्णपणे कंट्रोल केलेला असतो. इंद्रिय शमदम त्यांच्यामध्ये परिपूर्ण असतात. आणि सर्वभूतहिते रताः, निस्वार्थी असतात, पूर्णपणे एक निरिच्छ असतात, निस्पृह असतात. आता हे इतर साधारण जीवाची दृष्टीने हे काही शक्य नाही आहे. परंतु उपासनाचा प्रश्न येतो, ते दोन्ही उपासना करतात, दोन्ही देवाच्या जवळच असतात. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे ते श्रेष्ठ योगी आहेत जे सगुण साकार ब्रह्माची उपासना. कशासाठी? कारण त्यांची संख्या जास्ती असते, आहे की नाही. ते सगळ्यांना जमू शकतं आणि म्हणून ते श्रेष्ठतम योगी आहेत, जे सर्व कॉमन आहे, सर्वसामान्य आहे. त्याचंच महत्त्व आपल्याला सांगितलं तर आपला विश्वास आणखी बसेल, आपली श्रद्धा बसेल. आपण आणखी तिथे काय करू, जास्ती आपलं म्हणजे केंद्रित करू लक्ष. त्यामुळे हा षडैश्वर्य जो भगवान आहे, जे ब्रह्म तोच भगवान, जो गुणातीत, म्हणजे गुणातीत म्हणजे त्रिगुणातीत, म्हणजे ज्याला सत्वरजतमाचा स्पर्श होत नाही, आहे की नाही. त्याला काहीच बिघडत नाही, आपले काही बिघडत नाही आहे. पण आपल्याला वाटतं आपलं बिघडलं म्हणून. सत्वरजतम आपलं काही बिघडवू शकत नाही आहे, पण आपल्याला त्रास देतं ते. आपल्या मनाला खूप त्रास देतं, आपली झोप उडवतं, आहे की नाही. आपल्याला झोपच येत नाही. कारण काय त्यांनी आपण प्रभावित होतो. पण त्याला काय माहीत, हा सगळा खेळ आहे की नाही. हा सगळा गंमत आहे, खेळ आहे. आपण चित्रपट बघतो की नाही, आपल्यावर परिणाम होतो. पण आपलं हे माहीत असतं, आपलं अंतर्मनात माहीत असतं, अरे हे तर फक्त थोड्या वेळ चालेल, संपेल, आहे की नाही. ती सगळी काय असते, अभिनय असतो, आहे की नाही. म्हणजे जर आपल्याला कळलं की चित्रपटात 2-2.5 तास 3 तास जे आपण बघतो त्यातली प्रत्येक गोष्ट अभिनय अभिनय अभिनय, ॲक्टिंग ॲक्टिंग ॲक्टिंग, हे जर कळलं तर आपला वेदांत कळला, आहे की नाही. ॲक्टिंग अँड नथिंग बट ॲक्टिंग. ती कॅमेरा ऑन झाल्यानंतर, आहे की नाही, जी होतं त्याला म्हणतात ॲक्टिंग. कॅमेरा ऑफ झाला की तिथलं सगळं संपलं, तिथेच, आहे की नाही. ते म्हणतात ना, कॅमेरा आणखी काय असतं, ते 3 गोष्टी असतात. कॅमेरा, ॲक्शन अँड लाईट असतं ते, आहे की नाही. लाईट, कॅमेरा, ॲक्शन. नाही, एकदा सुरू झालं त्या कॅमेरासमोर तो दिग्दर्शक तिथेच बसलेला असतो, पण तो कॅमेराच्या चौकटीत येत नाही. कॅमेराच्या चौकटीत तेवढंच येतं जिथे ॲक्शन चालू असते. आणि ते सगळीच्या सगळी ॲक्शन असते, ॲक्टिंग काहीच नसतं. जे काही तुम्हाला दिसतं ते फक्त ॲक्टिंग आणि ॲक्टिंग आणि ॲक्टिंग. तसंच ह्या जगामध्ये ॲक्टिंग आणि ॲक्टिंग आणि वर्ल्ड इज अ स्टेज, आहे की नाही. अँड वी आर ऑल ॲक्टर्स. शेक्सपियर म्हणतो. बऱ्याच साहित्यिकांनी म्हटलेलं आहे.
त्यांची अनुभूती नसते ती, तो साहित्यिक आहे, पण ते जास्ती विचार करतात, त्याच्यामुळे त्यांना जास्ती कळतं. फक्त ॲक्टिंग. आणि ते म्हटलं आहे की जे ब्रह्म तोच भगवान, जो गुणातीत तोच षडैश्वर्य पूर्ण भगवान होय. हे जीव जगत मनबुद्धी भक्ती वैराग्य ज्ञान हे सगळं त्याचंच ऐश्वर, आणि तोच आपल्यावर कृपा करतो. जो षडैश्वर्य संपन्न भगवान आहे, तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः तेषामहम समुद्धरता मृत्यूसंसार सागर. हे जे एक्सप्रेशन्स आहेत गीतेमध्ये, हे आपल्याला समजले पाहिजे, आहे की नाही. तो उद्धार करता आहे की नाही. मग सगळे जग त्या मागे आला ना, आपला उद्धार आपोआपच होऊन जाईल की, आहे की नाही. त्याची कृपा आपल्या सगळ्यांनाच मिळेल की. अडचण कुठे आहे? कुठेच अडचण नाही आहे, अगदी सरळ सोपी आहे. फक्त आपल्याला कळलं पाहिजे, हा जो भगवान आहे सगुण साकार ब्रह्म आहे, आणि हा षडैश्वर्य संपन्न आहे, आणि हा ज्याला म्हटलं आहे 5व्या अध्यायामध्ये की सर्वभूत महेश्वर आहे, सुहृदम सर्वभूतानाम. सर्व जगाचा सुहृद आहे तो, अगदी जवळचा आहे, त्याच्या जवळचं कोणी. सर्वभूतानाम, सगळ्या जगाचा तो सुहृद आहे की नाही. आणि सर्व लोक महेश्वरमय, सगळ्या जगाचा स्वामी आहे तो. हे जो जाणतो त्याला शांती प्राप्त होते. शांती म्हणजे त्याला मोक्ष मिळतो, तो मुक्त होतो. पण हे कळलं तर पाहिजे आपल्याला, आपण ज्याची उपासना करतो, ज्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या जवळ बसतो, हा काही असा तसा कोणी नाही आहे. जो कृपा करू शकतो, सगळ्यांवर कृपा करू शकतो, आहे की नाही. तो बघत नाही हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, कोण पापी आहे, कोण पुण्यवान आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, त्याच्यापेक्षा त्याला काही महत्त्व नाही आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे तो निर्लिप्त आहे की नाही. तो गुणातीत आहे. आपण बघू, कारण आपण जगत प्रपंचाशी जोडले गेले आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हे भेद दिसतो. सुरुण मित्रा रुदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपिच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. गीता म्हणते आहे की नाही, की सगळेच त्याच्या दृष्टीने हा भेद नाही आहे. साधुष्वपिच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. तो द्वेष आहे, मित्र आहे, काय नाही, सगळे समान, कारण त्याची दृष्टी तशी असते. त्यामुळे इथे म्हटलं आहे हे सगळं जे त्याचं ऐश्वर आहे, जीव जगत मन बुद्धी भक्ती वैराग्य, हे आपल्याला मिळतं, आहे की नाही. कारण काय, त्याच्यावर आपला हक्क आहे, तो वारसा हक्क आहे, आणि तो आपल्याला देतो की नाही. आणि ज्ञानदीपेन भास्वता, मी त्याला ते देतो जेणेकरून तुम्हाला जाणून घेतो, असे एक्सप्रेशन्स गीतेमध्ये आहेत की नाही. मी त्याला ते प्रदान करतो की नाही, तो देऊ शकतो म्हणून देतो आहे की नाही. पण आपण घेणारे जर उपलब्ध नसू, किंवा आपल्याला त्याचं काही महत्त्वच कळलं नाही, आपण कोणाची उपासना करतो आहोत की नाही. आपण ब्रह्माची उपासना करतो आहे की नाही. आणि ब्रह्माची उपासना केल्यानंतर मग ब्रह्माचं जे काय ते आपल्याला सगळं मिळेलच, की नाही. पण हा जो सगुण ब्रह्म आहे, हा सगुण ब्रह्म याच्यामध्ये सगळं त्याचंच ऐश्वर आहे की नाही. सगळं म्हणजे आता इथे सगळं सांगितलं आहे की मन बुद्धी जीव जगत भक्ती वैराग्य ज्ञान, म्हणजे भौतिक आणि अभौतिक दोन्ही सगळं ऐश्वर आहे. तुमचं बाकीचं काही बघितलं जाणार नाही. गीता तसं सांगते, तुम्ही काय असा ते बघितलं जात नाही. तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता काय की नाही. त्याला इथं भक्ती ज्ञान वैराग्य म्हटलं आहे की नाही. तुमचं देवावर प्रेम आहे काय, त्यालाच तुमचं देवावर म्हणतो. एकूण काय की देवावर प्रेम असायला हवं, एक्सप्रेशन सतत वचनामृतामध्ये येतं, आहे की नाही. आणि त्याच्यासाठी व्याकुळता असायला हवी की नाही. असं आपल्याला जर कळलं की हा देव षडैश्वर्य संपन्न आहे, त्याचं इतकं काही आहे, आणि ते आपल्याला मिळू शकतं, तो आपला बाप आहे, पितास्य लोकस्य चराचरस्य, आहे की नाही. तो चराचराचा पिता आहे, आपला पण पिता आहे. हे जर आपलं त्याची जोडू शकलो तर मग काय होईल आहे. सर्वभावेन भारत भजति माम सर्वभावेन भारत. मनुष्य सगळे काय असून त्याचं भजन करायला लागेल, त्याच्यावर प्रेम करायला, आणखी प्रेम करायला लागेल की नाही. आणि हे सगळं त्याचंच ऐश्वर आहे. पटत नाही आपल्याला, आहे की नाही. कसं शक्य आहे, दिसतच नाही आपल्याला त्याचं ऐश्वर, कारण आपल्याकडे ते काही साधन नाही आहे. निर्गुण निराकार ब्रह्म हे संबंधाचं साधन काही आपल्याकडे नाही. आपलं मन काही तसं नाही आहे, मन अशुद्ध आहे, मन बलवान नाही आहे, मनामध्ये तेवढं ताकद नाही आहे, आणि त्याचे काही हेच होत नाही, आपल्याला कल्पनाच करता येत नाही की नाही. पण
मग एक समजतं काय हे आहे, एक शक्ती आहे, परमात्मा ज्याला म्हटलं आहे, परमात्माचं इतियुक्त देहेस्मिन पुरुष परा 13व्या अध्यायात म्हटलं आहे की नाही. त्याला विविध नामांनी ओळखलं जातं. उपद्रष्टा, हनुमंताच, भर्ता, भोक्ता, महेश्वर, हे सगळे त्याचे विशेष नाव आहेत त्याचे. परमात्मा इतिच युक्त अपिच युक्त हा त्याला परमात्मासुद्धा म्हटलं जातं. देहेस्मिन पुरुषपरा, या देहामध्ये जे परमतत्व आहे त्याला परमात्मासुद्धा इतक्या नावाने आणि परमात्मासुद्धा त्याला म्हटलं जातं. 15व्या अध्यायात त्याला पुरुषोत्तम म्हटलं आहे. मग त्याला उदाहरण दिलं जातं जगातलं. काय, जगात बडी लोक असतात आहे की नाही, ज्यांना आपण बडी लोक म्हणतात, बडी आसामी म्हणतो की नाही. ही जी बडी आसामी आहे, जर बडी आसामी का आहे ती, कारण तो ऐश्वर्य संपन्न आहे म्हणून की नाही. सिम्पल, कोणालाही समजू शकतं नाही. बडी आसामी काय आहे, त्याच्याकडे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे काय आपलं समजतं की नाही. बड्या माणसाचं, ज्या बड्या माणसाचं घर नाही, दार नाही, किंवा होतं त्याची वाट लागली आहे की नाही, तो बडा माणूस बडा तरी कसला हो आहे की नाही. तुम्ही त्याला बडा म्हणता आणि त्याच्याकडे काहीच नाही. देवाला तुम्ही महान म्हणता, भगवान म्हणता, आणि त्याच्याकडे त्याचं ऐश्वर्यच नाही आहे, मग कसला भगवान तो तुमच्यावर कृपा करू शकत नाही, तुमचा उद्धार करू शकत नाही, तुम्हाला मुक्त करू शकत नाही, मग कसला भगवान तो म्हणतात. असला भगवान तो नाही आहे नाही. तर तो ज्याचं काही नाही आहे, घर नाही आहे, दार नाही आहे, नंतर जे होतं समजा त्याची वाट लागली आहे, आता तो कंगाल झाला आहे, मग त्याला बडा माणसं म्हणण्याचा अर्थ काय आहे. ते म्हणतात असा ईश्वर नाही आहे तो. ईश्वर षडैश्वर्य संपन्न आहे, षडैश्वर्यवान आहे. त्या बेट्यापाशी ऐश्वर्य नसतं तर कुणी ढुंकून देखील पाहिलं नसतं त्याच्याकडे. सुंदर आहे की नाही. म्हणजे जग देवाची उपासना करतं, सगळं जग देवापुढे झुकतो की नाही, लोटांगण घालतं देवापुढे की नाही. सगळं जग बघा, काही लोक नसतील घालत, देवाला मानत नसतील, हा भाग वेगळा, परंतु सगळे शहाणे लोक देवापुढे नतमस्तक होतात, देवाला शरण जातात आहे की नाही. याचं कारण काय आहे, याचं कारण आहे तो षडैश्वर्य संपन्न आहे म्हणून, तो कृपा करू शकतो म्हणून, त्याच्याकडे सगळी शक्ती आहे म्हणून, आणि तो आपला आहे, जवळचा आहे की नाही. पितासी लोकस्य चराचरस्य. नंतर गीतेत म्हटलं आहे आणखी की मी पिता आहे, पिताहमस्य जगतो माता धाता पितामह आहे की नाही. अस्य जगतो अहम पिता, या जगाचा मी पिता आहे, माता पण आहे, धाता पण आहे, पितामह पण आहे. म्हणजे तुम्ही सुटून जाऊ शकत नाही की नाही. तो सगळंच काही आहे की नाही. आपल्यावर वडील प्रेम करतात, आई प्रेम करते, आजोबा प्रेम करतात, आजी प्रेम करतात, काही सुटलं नाही. तुम्ही जिथे म्हणाल तिथे जे तुम्हाला प्रेम करतात तो मी आहे की नाही. म्हणून तो असा षडैश्वर्य संपन्न आहे. षडैश्वर्य संपन्नाचा अर्थ इथे असा आहे की तो जे काही तुम्हाला मिळते आज, उपलब्ध होत आहे, कोणत्याही स्वरूपात असो, भौतिक स्वरूपात असो, किंवा प्रेम ही तशी एका प्रकारे अभौतिक म्हणा भौतिक म्हणा, कारण प्रेम हे जागतिक प्रेम असतं आणि उच्च प्रकारचं प्रेम असतं जे देवाचं असतं, आपल्याला प्राप्त होतं नाही की नाही. आईच्या माध्यमातून जे प्रेम असतं तेही तसंच प्रेम असतं. म्हणून आईला मातृदेवो भव म्हटलेलं आहे की नाही. ते मला वाटते कठोपनिषदामध्ये शंकराचार्य म्हणतात की जी आई वडील आपल्याला जन्म देतात आहे की नाही, त्यांच्याविषयी एवढे पूज्यभाव असतो. भाष्य आहे शंकराचार्यांचं. तर जो देव, जो गुरु किंवा जो देव आपल्याला ब्रह्मशरीर देतो, हे भौतिक शरीर जो देतो त्याच्याविषयी एवढी पूज्यभाव असतो, असायला हवा आहे की नाही. तर जो देव आपल्याला त्याला ब्रह्मशरीर म्हटलं आहे, शब्द म्हटलं आहे, जो ब्रह्मशरीर देतो, हे ब्रह्मशरीर देतो, अभौतिक शरीर देतो, त्याच्याविषयी किती पूज्यभाव असणार आहे की नाही. म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू, गुरुशिवाय दुसरं काही, गुरुरेव परब्रह्म असं म्हटलं आहे. कारण त्याच्याकडनं आपलं ब्रह्मशरीर मिळतं आहे की नाही. म्हणजे आपला तिथे म्हणून त्वमिन पिता यो अस्माकम अविद्याया पारम असी परंपारम तारयसी इति प्रश्नोपनिषदचा शेवटचा मंत्र आहे की नाही. ते 6 महाग्रस्त असतात, ते आपल्या गुरूंची अर्चना करतात, ते तमर्चयंतः, त्यांची पूजा करतात, निरोप घेणार आता आणि प्रार्थना करतात. एकच वाक्य आहे, त्वमिन पिता, तुम्ही आमचे पिता आहात.
योस्माकं परंपारं तारयसी. काश्य पिता तुम्ही आम्हाला तुम्ही या भवसागराच्या पार घेऊन गेलेत. म्हणून इथे आपण श्रीरामकृष्ण म्हणतात ईश्वर हा ऐश्वर्यवान आहे. असं नसतं ना तर कोणी ईश्वराचं नावच घेतलं नसतं, त्याची प्रार्थनाच केली नसती, त्याची पूजाच केली नसती, त्याच्याकडे म्हणता इथं ढुंकूळसुद्धा बघितलं नसतं. असं श्रीराम इथलंच वाक्य आहे. त्या देवाकडे कोणी ढुंकूळसुद्धा बघितलं नसतं, काही फायदाच नाही ना. त्याच्याकडे काहीच नाही आहे तो आपल्याला काय देणार. पण लक्षात ठेवा त्याच्याकडे सगळंच काही आहे की नाही. तुम्हाला तो सगळंच काही देऊ शकतो आणि त्याचा हात कसा आहे, असा आहे, देणार आहे, उदार आहे की नाही. त्याला उदार म्हटलं आहे त्याला गीते आहे की नाही. त्याच्या आपण ते म्हणतो ना अनंत असते कमलावरा आणि घेता किशी घेशील तो करणे. आपल्या दोनच हात आहे, माणसाला फक्त दोनच हात असतात, परंतु तो अनंत हस्त असतो. अनंत असते कमलावरा आणि कमलावर म्हणजे लक्ष्मीपती मी तो आपल्याला अनंत हस्ताने देत असतो. कारण देत असतो म्हणजे त्याच्याकडे आहे आणि त्याच्याकडे देण्यासाठी हजारो हात आहे की नाही. अनंत हात आहे त्याच्याकडे. आपण घेणारे किती घेणार, दोनच हात आहे. म्हणजे त्याच्यामुळे कुठेच काही समस्या नाही आहे की नाही. देणारा द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही घ्यायला तयार असायला पाहिजे की नाही. आणि घेण्यासाठी आपल्याला कुठंतरी जुळलं पाहिजे. ज्याला आपण तो नाळ जुळली पाहिजे, आपले संबंध जुळले पाहिजे, त्यालाच इथे भक्ती किंवा प्रेम म्हटलेलं आहे की नाही. ते कसं होतं जेव्हा आपल्याला कळतं. जसं आईविषयी प्रेम काही विषय लहान मुलांना आईविषयी खूप प्रेम असतं आहे की नाही. जर एक जण आले ते कालच्या वेळी मी त्याला चॉकलेट दिले 2, तिने आईला माझे दे म्हणतो. मला वाटतं हीच कुठे ती आपली गार आईला दे, ती म्हणते ती आईला दे. आता तिला 2 मिळाले चॉकलेट, पण तिला मग त्याला आईला द्या. मग तिने स्वतःच दिलं एक चॉकलेट. म्हटलं आईला देत वगैरे नाही मी आहे की नाही. मग तिने स्वतः एक चॉकलेट दिलं. त्या वयामध्ये आईवर खूप प्रेम असतं त्या पोरांचं आहे की नाही. तसं प्रेम ते स्वाभाविक प्रेम असतं आहे की नाही. त्या मुलाला शिकवतो कोणी शिकवत नाही, ते स्वाभाविक प्रेम असतं. तसंच स्वाभाविक प्रेम त्याला भक्ती म्हटलेलं आहे की नाही. तसं स्वाभाविक प्रेम जेव्हा देवाविषयी वाटायला लागेल तेव्हा मग काय होतं, तो तृप्त होतो. जीव हा तृप्त होतो, तो ब्रह्मरूप होतो की नाही. आणि हे आपल्या या 7व्या अध्यायामध्ये हा उपदेशातून संपूर्ण वेदांत आपल्याला ह्या अध्यायातून आपल्याला कळतो आहे की नाही, सांगितलं जातं आहे. म्हणून हा अध्याय त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ओम निरंजनं नित्यमनंतरूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.